जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की बीएससी ॲग्री नंतर तुम्हाला किती सॅलरी मिळते. जर तुम्ही पण बीएससी ॲग्रिकल्चर करत आहात तर त्यानंतर किती पॅकेज तुम्हाला दिलं जातं त्याच्याविषयी आपण आज बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर बघा, बीएससी सॅलरी नंतर एक ॲव्हरेज जर सॅलरी काढली बीएससी ॲग्री नंतर तर त्यानंतर तुम्हाला 2 ते 5 लाखांचं पॅकेज सहजरित्या मिळून जातं. जर तुम्ही बीएससी ॲग्री केलं तर तुम्हाला 2 ते 5 लाखांचं पॅकेज पर इयरसाठी दिलं जातं. आता बघा, इथे तुमचं काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात, की तुम्ही कोणत्या कॉलेजमधून करताय त्यावरती पण तुमची सॅलरी डिपेंड असते, किंवा तुमचं स्किल कसं आहे, किंवा तुम्हाला काही एक्सपिरियन्स आहे का. जर एक्सपिरियन्स असेल तर ही सॅलरी जास्ती पण मिळू शकते. तुम्हाला 5च्या ऐवजी 6-7 लाखांपर्यंत पॅकेज मिळू शकतं. आणि जर काही गोष्टी बघितल्या, हायेस्ट पेइंग कंपनी जर बघितलीत, बघा तुम्ही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असतात त्यामध्ये जर गेला तर तिथे तुम्हाला चांगलं पॅकेज दिलं जातं. त्यानंतर प्रायव्हेट कंपनीज असतात, ज्या पण कंपनी असतात ॲग्रिकल्चरल रिलेटेड, तर तिथे तुम्ही काम करू शकता. त्यानंतर सेल्फ एम्प्लॉयमेंट सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्ही तुमचं स्टार्टअप तयार करू शकता, किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतात, फार्मिंग ऑपरेशन्स ते, किंवा ॲग्रिकल्चरल काउन्सिलिंग असतं ते तुम्ही करू शकता. तर तिथे पण तुम्हाला चांगलं पॅकेज दिलं जातं. पण एक ॲव्हरेज जर पॅकेज बघितलं तर ते 2 लाख ते 5 लाखांपर्यंतचं पॅकेज पर इयरसाठी तुम्हाला दिलं जातं. आणि याच्या रिलेटेड काही जर डाऊट किंवा क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. मी त्याचा पण रिप्लाय तुम्हाला तिथे देत असतो.